नमस्कार, मी विजयमाला चव्हाण. मी सक्षम सायकॅट्रिक रिहॅबिलिटेशन सेंटर नांदेड सिटी इथे समुपदेशक म्हणून काम करते. आज मी तुम्हाला OCD विषयी थोडीशी माहिती सांगणार आहे. OCD म्हणजे ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर. ही काही स्वच्छतेची आवड किंवा सवय नाही आहे किंवा स्वच्छतेविषयी असणारा विचार नाही आहे, तर हा एक मानसिक आजार आहे. ऑब्सेशन म्हणजे नको असलेले विचार मनात येतात त्यासाठी केली जाणारी कृती. जसं की माझ्या हातावर जंतू आहेत, माझ्या हातावर काहीतरी खराब वस्तू आहे आणि ती वस्तू लोकांना त्रासदायक ठरेल किंवा माझ्यामुळे कोणाला तरी इजा होईल असे विचार मनात येतात आणि हे विचार सतत त्या व्यक्तीला ती कृती करण्यासाठी भाग पडतात. त्याला आपण कंपल्शन असं म्हणतो. जसं की हातावर असलेले जंतू जाण्यासाठी सतत हात धुणं, वारंवार हात धुणं, सॅनिटायझर हाताला लावणं किंवा गॅस लाईट बंद केलं की नाही हे 5 ते 7 वेळा तपासून पाहणं. मनात काहीतरी देवाविषयी पाप आहे किंवा अशा गोष्टी येत आहेत आणि त्या दृष्टीनं तसाच कंपल्सिव्ह विचार किंवा कृती करणं हे ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डरमध्ये होत असतं. OCDचं सायकल कधी एका वेळेसाठी नसतं, हे पुन्हा पुन्हा त्या व्यक्तीच्या हातून घडत असतं. OCD विषयी असणारे जे काही विचार व्यक्तीच्या मनात येतात त्यातून त्याचे कंपल्शन च्या दृष्टीने होणारी कृती हे विचार वाढवत असतात. OCD हा एक मानसिक आजार आहे. OCD असलेला व्यक्ती ह्या सगळ्या गोष्टी मुद्दाम करत नाही किंवा दुसऱ्यांना त्रास व्हावा म्हणून देखील करत नाही. या आजाराने तो ग्रस्त असतो म्हणून त्याच्या हातून परत परत या कृती होत असतात. तुमच्या संपर्कात जर OCD आजाराने ग्रस्त असा कोणी व्यक्ती असेल किंवा त्याला उपचारांची गरज असेल तर योग्य निदान आणि उपचारासाठी तुम्ही सक्षम सायकॅट्रिक रिहॅबिलिटेशन सेंटर नांदेड सिटी इथे नक्की संपर्क साधावा. धन्यवाद.